तुमच्या नेत्यांवर आता तिकडनं टीका व्हायला सुरू झाली. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळेंचं भाषण तुम्ही ऐकलं असेल. संजय राऊत म्हणतात की आता महाराष्ट्रातल्या ओवाळण्या बंद करा. थेट दादांवर निशाणा साधला जातो विरोधकांकडून. दादांवरती बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाही आहे. दुसरी गोष्ट, जे खासदार दादांबद्दल बोलतात आहेत त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले. त्यांच्या जर सभा पाहिल्या, अफाट आणि विराट मोर्चाचे जर फोटो पाहिले तर रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही नव्हतं. त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं, परत सांगते की भावनिक राजकारण आता संपलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवं आहे. त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं. काहींना तर आता 10 महिने तळ ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं. याचाच अर्थ असा, दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी, निकालाच्या दिवशी यावं लागत होतं. दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय. याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही. तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपली काही गेली 15 वर्षे सुप्रियाताई फक्त दादांमुळेच निवडून आल्यात असंच त्याचा अर्थ होतो. असा अर्थ नाही आहेच, अर्थ नाही होत. 15 वर्ष त्यांच्यामुळेच निवडून आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.